नमस्कार, स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये. आपण आता उन्हाळ्याच्या दिवसात वाळवून ठेवलेली हरभऱ्याच्या पानांची भाजी आहे ही. तर ही हरभऱ्याची पानाची भाजी आहे. हरभऱ्याची पानं खुडून ती उन्हामध्ये वाळवून स्टोअर करून ठेवतात. त्याची आपण आज भाजी करून टाकणार आहोत. त्याच्यामध्ये असे काही दांडे असले तर ते देखील आपण काडक्या म्हणजे भाजीच्या दांड्या आहेत ते आपण काढून टाकणार आहोत. आणि तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली हिरवी हरभऱ्याची भाजी आहे. तर आता आपण त्यामध्ये थोडेसे डाळीचं पीठ मिक्स करणार आहोत. तर आपण आता ही सर्व भाजी डाळीच्या पिठामध्ये एकत्र करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण भाजी त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या 10 ते 12 हिरव्या मिरच्या, तुमच्याकडे जर तिखट जास्त खात असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवलं तरी चालते, आणि लसणाच्या पाकळ्या. तर ही सर्व आपण आता वाटून घेणार आहोत. तर ही आपल्याला जास्त बारीकही नाही व जास्त जाडही नाही वाटायचं आहे. मिक्सर बंद चालू करून आपण याला वाटून घेणार आहोत. तर आपण आता यामध्ये तेल घालून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण जिरं घालून घेणार आहोत. जिरं छान असं तडतडल्यानंतर छान अशी आपली मिरची वाटून झालेली आहे. तर आता आपण ही मिरची देखील याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. छान असं आपण पाणी घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. व याला एक आपण आता उकळी काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता छान अशी आपल्या भाजी याला उकळी आलेली आहे. तर त्यामध्ये आता आपण मिक्स केलेलं डाळीचं पीठ आणि हरभऱ्याची भाजी घालून घेणार आहोत. तर बघू शकता छान अशी आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे. तर तुमच्याकडे जर हरभरे येत असतील तर उन्हात वाळवून आपण ही भाजी हवी तेव्हा वर्षभर कधीही करून खाऊ शकतो. चवीला अगदी छान आणि भन्नाट अशी लागते. तुम्ही नक्कीच अशी हरभऱ्याची भाजी तयार करून बघा. कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक, शेअर, सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद. आणि गरम गरम चपात्यांसोबत किंवा बाजूच्या भाकरीसोबत भाजी चवीला अगदी छान अशी लागते. धन्यवाद.